हॅलो गाईज, वेलकम टू प्रयास. माय नेम इज आदित्य. सो राज्यसेवेची प्रिलिम्स झाली. अगेन प्रिलिम्स ॲब्सर्ड होती, थोडीशी टफर नोटवर होती. आता हे तर सर्वांनाच माहिती आहे, राईट? त्यानंतर बरंचसं फर्स्ट रिॲक्शन, सेकंड रिॲक्शन, पेपर कसा होता, काय होता, आमच्या सोर्समधून किती आले, काय आले, असे बरेचसे व्हिडिओज तुम्ही पाहिले. पण आता मला या सर्वांवर चर्चा करायला मी इथे आलेलो नाही आहेत. आपल्याला थोडंसं आता पुढे कॉन्क्रीट डिस्कस करायचं आहे. ज्यांनी आपलं स्पेशल मेनचं सेशन पाहिलं असेल, त्याच्यामध्ये मी तेव्हा सुरुवातीलाच क्लिअर केलं होतं की जर तुम्हाला 95 पेक्षा जास्त मार्क्स येत असतील, मीन्स इफ यू आर गेटिंग 95 प्लस, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही क्लिअर होत आहेत आणि तुम्ही मेन्सला लागून गेलं पाहिजे. हे जनरल मेल कॅटेगरीचं मी सांगितलं होतं आणि त्यानुसार मग बाकी कॅटेगरीजनुसार. आणि आता कसं आहे की जर तुमचा स्कोर 95 पेक्षा खाली येतोय फॉर जनरल मेल कॅटेगरी आणि अदर कॅटेगरीजचा पण त्यानुसार, तर माझं एक सिन्सिअर म्हणणं असं होतं की थोडंसं गाईज आपल्याला नेक्स्ट अटेम्प्टच्या तयारीला लागलं पाहिजे. आय एम नॉट बिईंग पेसिमिस्टिक की तुम्ही म्हणाल काय निगेटिव्हच चर्चा करतोय वगैरे. ते कसं आहे, थोडंसं आपल्याला रिअलिस्टिक राहून आपण यावर चर्चा करूयात की अनफॉर्च्युनेटली आपली आता ह्या वर्षीची रेस मला थोडीशी अवघड वाटते. मग विनाकारण कसं आहे की लॉस्ट बॅटलच परत लढत बसण्यापेक्षा नवीन तयारीला लागू. पुढे काय करायचं जरा त्यावरती चर्चा करूया. ऑलराईट. तर मग आजचं सेशन यासाठी आहे की सर आता आमची प्रिलिम्स नाही क्लिअर होते, तर मग आम्ही नेमकी आता कोणत्या गोष्टींची चर्चा केली गेली पाहिजे, कोणकोणत्या गोष्टींना आता मी हात लावला पाहिजे. तर यावर सर्व चर्चांना आज आपण सुरुवात करणार आहोत. ओके, चलो मग सुरुवात करण्याच्या अगोदरच माझं म्हणणं असेल की मी आता एम पी एस सीच्या ॲस्परंट्सला 3 कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड करतो. सगळ्यात पहिली कॅटेगरी असते तो म्हणजे की कोर एम पी एस सी ॲस्परंट, बरोबर. दुसरी कॅटेगरी असते जो यू पी एस सी प्लस एम पी एस सी करतोय किंवा जो यू पी एस सीवरून आता एम पी एस सीला शिफ्ट झाला आहे. आणि तिसरी कॅटेगरी येते जो ग्रुप बी किंवा सीची तयारी करतोय आणि आता डिस्क्रिप्टिव्हमध्ये शिफ्ट झाला आहे, किंवा असा ॲस्परंट की जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार तयारी करत होता. तर आजचं हे जे सेशन आहे, तुम्ही जर प्री दिली असेल आणि तुमची जर प्री निघत नसेल, तर गाईज माझं सजेशन तिन्ही ॲस्परंटसाठी थोडंसं वेगवेगळं राहील. थोडंसं 5 मिनिट त्यावर बोलू आणि मग पुढे काय करायचं आहे जरा त्यावर पण चर्चा करायचो. सगळ्यात पहिला जो क्रायटेरिया लावायचा आहे, जे मला असं वाटतं, तो म्हणजे की गाईज 3 अटेम्प्ट्सचा क्रायटेरिया लावा. 3 अटेम्प्ट्स म्हणजे की 3 अटेम्प्ट इन द सेन्स 3 सिरियस अटेम्प्ट म्हणतोय मी. असं नाही की पहिला अटेम्प्ट मी सर्जसला ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला होतो, कोणीतरी म्हटलं द्यायचं म्हणून दिलं वगैरे, किंवा सर माझा अभ्यास नव्हता झालेला पण ॲज एम पी एस सीला अटेम्प्ट काउंट होत नाही म्हणून मी दिलं. तसले अटेम्प्ट मी नाही म्हणत आहे. 3 सिरियस अटेम्प्ट. तुम्हाला माहीत असतं की तुम्ही कधीपासून सिरियसली प्रिपरेशनला लागलेले असतात, तर तिथून पुढचे 3 अटेम्प्ट्स कॅल्क्युलेट करायचे. आणि आपला फंडा क्लिअर आहे, 3 अटेम्प्ट्स आणि मग सायकलमधून बाहेर, मग काहीतरी प्लॅन बी प्लॅन सी त्यावरती एक्झिक्यूट करायला सुरुवात करायची. राज्यसेवा द्यायची, पण 3 अटेम्प्ट नंतर राज्यसेवा ही पार्ट टाइम करण्याची गोष्ट आहे, बरोबर. ते कसं करायचं काय करायचं आपण नंतर बोलूयात, बरोबर. तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही स्वतःला विचारा तुमचे किती अटेम्प्ट झालेत, किती अटेम्प्ट्स तुम्ही सिरियसली दिलेले आहेत. जर 3 झाले असतील तर मी म्हणेल गाईज थोडासा ब्रेक घेऊ, अदर करिअर ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोअर करा. त्या काय काय असतात, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाटलं तुम्ही मास्टर्स करा, बरोबर, किंवा लॉला ॲडमिशन घ्या. जर तुम्ही थोडंसं सायन्स आणि टेक्निकल बॅकग्राऊंडचे असाल तर ए आय एम एलचे कोर्सेस करा, किंवा मी सजेस्ट करतो एम बी एलाही ॲडमिशन घेऊ शकता जर तुमचं सी सॅट बरं असेल. अदरवाईज एखादी फॉरेन लँग्वेज शिका. म्हणजे असे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्यावर पण मी सेपरेटली बोलेल. पण मी तेच म्हणेल काही करा यार, 3 अटेम्प्ट झाले असतील तर बाहेर पडा, कोणतीही एक्झामची तयारी करत असाल तर. ग्रुप बी करा, ग्रुप सी करा, ऑब्जेक्टिव्ह करा, काही करा. ऑब्जेक्टिव्ह करत होतो सर 4 वर्ष आणि या वर्षाची नाही निघाली, आता परत पुढच्या वर्षाची करतो. माझं म्हणणं आहे असं प्लीज करू नका. जर तुमचे 3 अटेम्प्ट झालेले आहेत, मी म्हणतो आधी प्लॅन बी सिक्युअर करा आणि मग परत या फील्डमध्ये या. कारण कसं आहे, ते टेम्पटेशन असतं की यार आज झालं पुढे जाऊ पुढे जाऊ पुढे जाऊ. डोंट गेट स्टक इन टू दिस फील्ड. आय हॅव सीन पीपल ज्यांनी की 1-1.5 वर्षामध्ये पण पोस्ट काढली आणि बघायला गेलं की 5-5, 6-6 वर्ष पेठेमध्ये तरी पण पोस्ट नाही निघत. सो स्वतःलाच विचारा, 3 अटेम्प्ट आणि सायकलमधून बाहेर. सायकलमधून बाहेर म्हणजे मग एक्झाम पार्ट टाईम करायची असते. क्लिअर. चलो मग आता थोडंसं आपल्याला पुढे बोलायचं आहे की नेमकी मग आता यावर चर्चा कशी करायची. तर तर मला असं वाटतं गाईज की जेव्हा तुम्ही या आता फील्डमध्ये आपण येतो, की जर तुम्हाला वाटतं की माझे सर 3 सिरियस अटेम्प्ट नाही आहेत झालेले, 1 किंवा 2च दिला होता आणि आता मला स्विच करायचं आहे, तर बघा 3 वेगवेगळे सल्ले राहतील. सगळ्यात पहिले मी यू पी एस सी आणि एम पी एस सी या ॲस्परंटसाठी एक सल्ला देईल की तुम्ही ऑलरेडी यू पी एस सी करत होतात, 2-3 वर्ष तिथं नाही झालं, गाईज यू पी एस सी करत होतात, प्री नाही निघाली, 3 वर्ष झाले, एक्झिट घ्यायच्या अगोदर माझं सजेशन असेल एकतरी एम पी एस सीचा अटेम्प्ट सिरियसली द्या.
अगेन मी UPSCसाठी पण एक सेपरेट सेशन घेणारच आहे, दोज हू आर नॉट क्लिअरिंग द UPSC प्रिलिम्स. पण तेच म्हणेल, जर UPSCचे जरी अटेम्प्ट दिले तुम्ही 2-3, तर माझं म्हणणं एकदा राज्यसेवेच्या प्रीकडे शिफ्ट व्हा, कारण देर इज अ डिफरन्स बिटवीन UPSC प्री आणि MPSC प्री. राज्यसेवेच्या प्रीमध्ये जरी यावर्षी अनप्रेडिक्टेबल एलिमेंट ॲड केले, पण ते एवढे नाही आहेत की जेवढे UPSCच्या प्रीमध्ये असतात. UPSCची प्री खूपच अनप्रेडिक्टेबल आहे. सो बेटर माझं म्हणणं असेल की तुम्ही MPSCचा एक अटेम्प्ट देऊन बघा, बाकीच्या तुमच्या फायनान्शियल कंडिशन्स, करिअर वगैरे या सगळ्याचा विचार करून भेटा, बोला, चर्चा करू, त्यावर आपण मार्ग काढूया. ठीक आहे. तर माझं सजेशन असेल, एक तरी सिरियस अटेम्प्ट MPSCचा दिला गेला पाहिजे, जर तुम्ही आधी UPSC करत असाल आणि तिकडे वे आउट निघत नसेल. आता मी थोडंसं या साईडला शिफ्ट होतो. गाईज, आता तुम्ही बघा, ऑलरेडी ऑब्जेक्टिव्हची तयारी केलेली आहे, 1-2-3 वर्ष तयारी केली, 1 वर्ष 2 वर्ष व्यवस्थित तयारी केली, आणि आता आपला फंडा क्लिअर आहे. 3 अटेम्प्ट आणि सायकलमधून बाहेर, मग ती कुठली काय एक्झाम असेल आणि तुमच्याकडे आता एखादंच वर्ष शिल्लक असेल, माझं सजेशन असेल, एक पोस्ट तुम्ही आधी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये सिक्युअर करून घ्या. कुठलीही एक पोस्ट आधी सिक्युअर करा, मग डिस्क्रिप्टिव्हला जम्प करा, कारण डिस्क्रिप्टिव्हचा ॲप्रोच पूर्णपणेच वेगळा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्ही जे काही मेन्सला शिकाल ते इतर परीक्षांना लावता येत नाही. ग्रुप बीला, ग्रुप सीला किंवा सरळ सेवेला नाही लावता येणार. सो माझं एक सिन्सिअर ॲडवाईस असेल, तुम्ही ऑलरेडी 1-2 वर्ष झाले जर ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचीच तयारी करत होते आणि काहीतरी आता आपल्याला हातात हवं आहे ना, माझं एक सिन्सिअर ॲडवाईस असेल, तुम्ही एखादी ऑब्जेक्टिव्हची पोस्ट सिक्युअर करून घ्या. आणि मग येते आपली लास्ट कॅटेगरी, ती म्हणजे की जो कोर MPSCचा ॲस्परंट आहे आणि ज्याने 1 किंवा 2च अटेम्प्ट दिलेले आहेत, तर माझं सजेशन असेल गाईज, तुम्ही यार 2027च्या तयारीला लागून जा. एकदम सिन्सिअर ॲडवाईस आहे. तुम्ही मग आता 27च्या तयारीला लागा. तुम्ही काही म्हणजे ठीक आहे, वाईट वाटणं दॅट इज क्वाईट ऑब्व्हियस, म्हणजे आय कॅन टोटली अंडरस्टँड दॅट थिंग. पण यार आता त्याच दुःखामध्ये रडत बसलो ना, पुढचा मार्ग नाही निघणार. आणि आपला फंडा क्लिअर ना, 3 अटेम्प्ट आणि सायकलमधून बाहेर. सो 3 अटेम्प्ट होईपर्यंत तरी माझं म्हणणं आहे की थोडासा डटे राहो. कारण कसं असतं की किती केलं, डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशनमध्ये थोडासा मॅटर ऑफ लक किंवा मॅटर ऑफ चान्स हा थोडासा जास्त असतो ॲज कम्पेअर टू ऑब्जेक्टिव्हमध्ये. ऑब्जेक्टिव्हमध्ये कसं आहे, 4 ऑप्शन समोर असतात, जे झालं ते झालं. सब्जेक्टिव्हमध्ये तसं नाही आहे, देर इज सब्जेक्टिव्हिटी इन एव्हरी आन्सर. चलो मग पहिल्या मेन्स वेळेस झालं नाही, दुसऱ्या वेळेस झालं नाही, तिसऱ्या वेळेस झालं नाही, तर एक्झिट घेऊ शकतो. पण अजूनही तुमचे जर एखाद दुसरा अटेम्प्ट असेल 3 अटेम्प्टच्या सायकलवाला, तर माझं सजेशन असेल, तुम्ही यार एक अटेम्प्ट 2027चा जो की इमिजिएट येणारा आहे, यू शुड बी सिन्सिअरली थिंकिंग अबाउट दॅट अटेम्प्ट. आलं लक्षात? आणि आजचं जे सेशन आहे ते मी मग अशा ॲस्परंटसाठी मी डिटेलमध्ये बोलणार आहे की जे आता 2027चा अटेम्प्ट टार्गेट करत आहे. MPSC 2027, बरोबर? तर मग आपण थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करूयात की नेमकी आता आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे, रादर काय गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी अव्हॉइड करायच्या आहेत, म्हणजे हे जे सेशन मी आज घेतोय ते परत पुढच्या वर्षी ऐकायची वेळ नाही आली पाहिजे. बरोबर? ऑलरेडी बराचसा शॉक बसला आहे, पण आता यार त्यातून सावरू आपण आणि कामाला लागून जाऊ. कारण बघा, आता कोणी म्हणतंय आयोगाने असं का केलं, तसं का केलं, आपल्याकडे म्हणजे काय करून घेणार आहेत ना आपण? विचारले आयोगाने असे प्रश्न, काय करणार आहेत आपण? आणि आयोग आपल्याला हिंट देत आहे की आता हळूहळू प्री पण अनकन्व्हेन्शनल होत चालली. ही हिंट होती. पुढच्या वेळेस वी नेवर नो की आणखीन थोडंसं काहीतरी वियर्ड एलिमेंट त्यामध्ये ॲड करतील. सो बेटर माझं सजेशन असेल की आत्तापासूनच या तयारीला लागलेलं चांगलं राहील. पण मग आता ही तयारी कशी करायची पुढच्या वर्षभरासाठीची, तर 2-3 गोष्टी मी आता या ठिकाणी सांगेल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डोंट गो फॉर प्रिलिम्स इमिजिएटली. लगेच प्रिलिम्सला लागू नका. कारण बघा, तुम्ही जानेवारीपासून प्रिलिम्स करतायत, ऑलरेडी मे म्हणजे 5 महिनाभर तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास केला, परत तुम्ही आत्तापासून प्री करतायत, बरोबर? चलो दिवसाचे 2 तास, 3 तास, 4 तास काही तुम्ही प्री केलं तरी तुम्ही प्रीच्या टचमध्ये, परत पुढच्या जानेवारीपासून प्रीमध्ये लागतायत. म्हणजे विचार करा तुम्ही किती वेळ प्रीच्या सायकलमध्ये राहताय. ऑलमोस्ट 15 ते 16 महिने तुम्ही प्रीच्या सायकलमध्ये राहतायत आणि प्रीच्या सायकलमध्ये जर एखादा ॲस्परंट एवढा वेळ राहिला, ट्रस्ट मी गाईज, ऐन परीक्षेच्या वेळेला ओव्हर थिंकिंग होतं आणि प्रश्न चुकतात. तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल ना, आत्ताची प्री दिली, 2-3 प्रश्न तर ओव्हर थिंकिंगमुळे चुकले. कारण काय होता, पेपर ॲब्सर्ड होता, क्वेश्चन्स थोडेसे टफर साईडवर होते, त्यामुळे होतं काय, आपण ओव्हर थिंकिंग करायला लागतो आणि सोपे सोपे पण काहीतरी 2-4 प्रश्न चुकले असतील. सर माझं म्हणणं असेल, आत्ता लगेच प्रिलिम्सला लागू नका. मी अगेन मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी बघतोय की लगेच प्रिलिम्सचे आत्तापासूनच मॉड्यूल, हे मॉड्यूल, ते मॉड्यूल. पॅनिक होऊ नका. दिल्ली अभी बहुत दूर आहे, वेळ आहे पुढच्या प्रिलिम्सला.
जेव्हा होईल तेव्हा होईल, पण अजून वेळ आहे ना. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारतो, चलो यार प्री पण पास झाले असते, आता मेनचं काय केलं असतं तुम्ही? तुम्ही म्हणतायत ना, चलो मग माझी प्री झाली, माझ्यासोबत नाही निघाली, माझ्यासोबत वाईट झालं, मी तर एवढी मेहनत घेतली होती, सगळं ॲब्सोल्युटली फाईन. मेनसाठी तुम्ही कोणत्या सिच्युएशनला होते? होते का तुमच्याकडे GS 1, 2, 3, 4च्या नोट्स तयार? किती एसे लिहिले होते? ऑप्शनल कसं होतं? मायक्रो नोट्स तयार होत्या का? व्हॅल्यू ॲडिशन तयार होत्या का? तुम्ही किती आन्सर्स लिहिले होते? किती टेस्ट लिहिल्या होत्या? कोणत्या बेसिसवर आपण अपेक्षा करतोय की मला यावेळेस रँक मिळाली पाहिजे? येतंय लक्षात? कन्सिडर दिस ॲज अन अपॉर्च्युनिटी. आता या संधीचा व्यवस्थित फायदा उचला आणि माझं म्हणणं असेल, इथून मेन्सच्या तयारीला लागा. मेन्सच्या तयारीला लागा. इथून 4 ते 6 महिने, जास्त पण कमी नाही, पूर्ण डेडिकेटेडली मेन्सचा अभ्यास झाला पाहिजे. विसरून जा या परीक्षेला प्रिलिम्स आहे. कारण यार तुम्ही जेव्हापासून या फील्डमध्ये आले तेव्हा प्रीचाच अभ्यास करतोय ना आपण. प्री AKP, प्री AKP म्हणजे दुसरं काही नाहीच आहे. त्यामुळे झालंय काय, तुमच्या प्रिपरेशनमधलं नाविन्य पूर्ण पार्ट पण संपलाय. म्हणजे सरप्रायझिंग एलिमेंट म्हणतो मी त्याला. तुम्हाला पार लक्ष्मीकांतचे आर्टिकल्स माहिती आहेत, पार समाजसुधारक वाचलेले आहेत, त्यानंतर भूगोल माहिती आहे, सगळं माहिती आहे. पण ॲनालिटिकल गोष्टी नाही येत माहीत. त्यामुळे झालंय काय, तुम्हाला जर आता परत लक्ष्मीकांत दिलं की आता टेन्शन येतं, अरे यार हे तर मी 10 वेळा वाचलंय, हे तर मी 20 वेळा वाचलंय, परत वाचायचं, मग मोनोटोनसनेस येते. दिवसभर लायब्ररीमध्ये बसतो तो ॲस्परंट, ॲट द एंड ऑफ द डे काय वाचतो, फक्त 10 पानं वाचून झालेली असतात. आणि तेच तुम्ही जेव्हा नवीन सुरुवात केली होती, एका दिवसात माणूस 50-50 पानं वाचायचा. म्हणजे आता उलट रिव्हिजनमुळे स्पीड वाढला पाहिजे ना. स्पीड खाली का होतोय? नॉट बिकॉज यू आर नॉट अ सिरियस ॲस्पिरंट. तुम्ही ॲस्पिरंट सिरियसच आहात. बरेच जण मग त्याला म्हणतात की नाही सर, मला ना प्रीच्या सेटबॅकमुळे, मी फेल्युअरमुळे मी थोडा डिप्रेस झालोय, डिप्रेशनमध्ये गेलोय. प्रॉब्लेम काय झाला आहे, डिप्रेशन हा खूप हेवी वर्ड आहे. प्लीज डोंट यूज दिस वर्ड फॉर युअर सेल्फ. म्हणू नका. कारण काय होतं, एकदा जर का तुम्ही त्या स्पायरलमध्ये गेलात ना, बाहेर नाही येणार. माझं म्हणणे, कशाला म्हणतायत ना डिप्रेशनमध्ये गेलोय, बी पॉझिटिव्ह यार. करू ना, काहीतरी मार्ग काढू ना यातला तो. का बरं होतं असं तुम्हाला, की दिवसभर बसून पण काही डोक्यामध्ये का नाही जाते? कारण तुम्ही नवीन काही करतच नाही आहेत ना. काहीतरी ॲक्टिव्हिटीमध्ये चेंज झाला पाहिजे ना. जिमला जातायत तुम्ही, एकच मसल मारतायत, एकच मसल, वर्षभर कसं होईल त्याच्याने? काहीतरी बायसेप जरी करत असाल तरी त्यामध्ये व्हेरिएशन्स पाहिजेत ना काहीतरी. सो माझं म्हणणं असेल, जर तुम्ही मेन्स आत्तापासून मेन्सला लागा, म्हणजे काय होईल, तुमचा जो प्रीचा जो सिक्वेन्स आहे ना, तो प्रीचा सिक्वेन्स ब्रेक होईल. आणि काहीतरी तुम्ही ॲनालिटिकल करायला लागणार. आणि ट्रस्ट मी गाईज, ज्यांनी मेन्स केलं असेल त्यांना विचारा, किंवा तुम्ही पण मेन्स वाचलं, मजा येते यार हे जेव्हा मेन्स आपण करत होतो. फंडामेंटल राईटला फंडामेंटल का बरं म्हणतात? मूलभूत हक्कांना मूलभूत का बरं म्हणायचं? आणि मार्गदर्शक तत्व मग मूलभूत का बरं नाही आहेत? ती फक्त मार्गदर्शक आहेत आणि राईट मात्र फंडामेंटल आहे, ड्युटी पण फंडामेंटल आहे. असं का बरं? 1857च्या उठावाने गांधीवादी चळवळीला कशी मदत केली, प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या? चांगलं वाटतं ना फक्त पाठांतर करण्यापेक्षा. येतंय लक्षात? सो सांगायचा मुद्दा, आता मेन्सला या. मेन्सने काय होईल, तुम्ही थोडेसे रिफ्रेश होणार. कामात बदल म्हणजेच विश्रांती, सिंपल फंड आहे. आपल्याला आराम करायचं लेजर नाही आहे. आपण ॲज अ ॲस्परंट सांगायला मी पण म्हणतो हॉबी हे ठेवा, हे ठेवा, ते ठेवा, पण यार जोपर्यंत अभ्यास होत नाही ना व्यवस्थित, तोपर्यंत कसली हॉबीन कसलं काय? सो तुम्हाला जर आता अभ्यास होत नसेल ना, माझं म्हणणं काय, स्विच करा ना तुम्ही, मोड स्विच करा. तुम्ही टाइमपास करत नाही, मी थोडी म्हणतोय तुम्हाला की क्रिकेटच्या टर्फवर क्रिकेटची प्रॅक्टिस करा. आपण काय IPLची थोडी एक्झाम देतोय. मी काय म्हणतोय, एक्झामसाठीच रिक्वायर्ड मेन्सच्या तयारीला राहा. कारण सगळ्यात शेवटी 1750 मार्क्स हातात आहे. या मेन्सचं उदाहरण सांगतो. बरेच जणांनी मेन्स तयारी नव्हते. 2025ची जी प्री होती, रिझल्ट लागल्यानंतर पास झाले, अक्षरशः मेन्समध्ये झोपून होते. अर्धे जण तर गेलेच नाहीत आणि ह्यावेळेस त्यांची प्री नाही निघत आहे. आधीच तयारीत राहिले असते, ही वेळ नसती आली. दॅट वॉज अन मिस्ड अपॉर्च्युनिटी. मी माझ्या स्पेशल मेन्सच्या पण सेशनमध्ये पण सांगितलं आहे. सो आत्तापासून मेन्सला लागायचं आहे. बरं, मग मेन्सची तयारी कधी करायची, कुठेपर्यंत करायची, कशी करायची? तर माझं म्हणणं काय असेल, साधारण जूनपासून तर सप्टेंबरपर्यंत तुमचा मेन्सचा सगळा सिलॅबस हा कंप्लीट झाला पाहिजे. आणि तो पण एकदा सगळा प्रॉपर लिहून, वाचायचं लिहायचं, नुसतं रट्टूबाजी घोकमपट्टी नाही करायची. कारण मेन्समध्ये पण प्रश्न सरप्रायझिंग आहेत. मला सांगा, यावेळी जर तुम्ही मेन्सचा पेपर पाहिला असेल, नॉर्थ अमेरिकेबद्दल विचारले, नॉर्थ अमेरिकेची फिजिओग्राफी काय लिहिणार आहेत तुम्ही? काय लिहिणार आहेत? काय गोपतो? कोण पाठ करतं? काय माहिती आहे मला नॉर्थ अमेरिकेबद्दल? रॉकी पर्वत माहिती आहे, त्यानंतर काय मिसिसिपी नदी माहिती आहे, तो चिनूक वारा माहिती आहे, ॲप्लेशियन पर्वत माहिती आहे, प्रेरीची मैदानं माहिती आहेत,
आणि काय ते ग्रेट लेक माहीत असतील, युरॉन, ऑन्टोरिओ, एरी, मिशिगन, सुपिरियर. बाकी काय माहिती आहे अमेरिकेबद्दल मला, आणि त्यांनी 15 मार्कर विचारले, 150-250 शब्द काय लिहिणार आहेत. सो हे स्किल असतं. मग आपल्याला नॉलेज तर मिळवायचंच आहे, नॉलेजसोबत स्किल्स पण डेव्हलप करायचे आहेत. आणि ही एक्झाम ओल्ड स्कूल एक्झाम आहे, जसं आपण शाळा कॉलेजमध्ये करतो. शाळेमध्ये गेलो, रोज गृहपाठ द्यायचे ना तुम्हाला, 2 आन्सर्स लिहून आण. का बरं? मास्तरला काम नसायचं म्हणून थोडी, दॅट इज अ पेडोगागी. तुम्ही जे वाचतात ते लिहा. कॉलेजमध्ये पण असाइनमेंट असतात. का बरं असाइनमेंट असतात? भले कॉपी करून लिहा, काहीतरी हाताखालून नजरेखालून जातं ना. सो मेन सिलेबस या ठिकाणी कंप्लीट करायचा, तो पण विथ आन्सर रायटिंग. हे तुमचं जून ते सप्टेंबरपर्यंत झालं पाहिजे. त्याच्या पुढे माझं काय म्हणणं असेल, सप्टेंबर ऑनवर्ड्स म्हणजे ऑक्टोबर ऑनवर्ड्स म्हणतो मी याला आता. पहिला फेज झाला हा आपला. सेकंड फेज मी म्हणतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पिरियडमध्ये काय करायचं, माझं म्हणणं असेल या पिरियडमध्ये मेन्सचंच रिव्हाइज करायचं. या पिरियडमध्ये तुमच्या मायक्रो नोट्स काढायच्या. मायक्रो नोट्स गरजेच्या आहेत. मी तर देईलच. का बरं मायक्रो नोट गरजेच्या आहेत? मला सांगा, पेपरला जाणार त्या दिवशी GS1 आणि 2चा पेपर आहे. सकाळी 9 ते 12 पेपर, दुपारी 2 ते 5 पेपर. 12 वाजता पेपर झाल्यावर दुपारी 2 तासाचा गॅप आहे. काहीतरी वाचाल ना. तुम्ही म्हणाल नाही सर असं नाही करत मी, आम्ही झोपून राहते. अरे काय बोलतायत तुम्ही? असं नाही राहत. ते इथं रेडी करा ऑक्टोबर ते नोव्हेंबर, बरोबर. मग येतो तुमचा तिसरा फेज. जो तिसरा फेज आहे, तिसऱ्या फेजमध्ये मी म्हणेल हा जो डिसेंबर फेज आहे याला मी ट्रान्झिशन फेज म्हणतो. ट्रान्झिशन फेजमध्ये तुम्हाला प्री प्लस मेन्स दोघंही चालू द्या. डायरेक्ट भस्कन डिसेंबरपर्यंत मेन्स करायचे, जानेवारीमध्ये म्हणायचं चला चला आता प्रीला लागा, असं नका करू. आता तुम्ही म्हणाल सर राज्यसेवेच्या प्रीला एवढा वेळ नाही लागत, खूप होऊन जातं. कुठं झालं यावर्षी? तुम्ही हा व्हिडिओ बघतायत म्हणजे आपलं नाही आहे झालेलं. मी घाबरवत नाही आहे किंवा काय तुमच्या एफर्ट्सला काय कमी पण नाही लेखत, पण नाही आहे ना झालेलं. एक्सेप्ट द रियालिटी. कुठं झालं? मग आता तुम्ही म्हणाल सर पेपर ॲब्स्ट्रॅक्ट आला. अरे पण बाकीच्यांचं तर झालं आहे ना, होणारे होत आहेत. म्हणजे आपल्याला ती रियालिटी पण एक्सेप्ट करावी लागेल. आपण कुठेतरी काहीतरी गोष्टी आपल्या कमी पडल्या असतील मे बी. नोव्हेंबरपासून लागा, डिसेंबरपासून लागा तयारीला, बरोबर. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये एक पॅटर्न कळून जाईल. आत्तापासून आपण टेम्परामेंट बिल्डिंगला लागू. आत्तापर्यंत अनफॉर्च्युनेटली राज्यसेवेमध्ये मोस्टली फोकस PYQ बेस्ड ॲनालिसिस आणि त्या स्टडीजवर होता. आता जसं UPSCमध्ये पण आम्ही काम करतो ते म्हणजे की टेम्परामेंट बिल्डिंग. राज्यसेवेच्या प्रीला पण टेम्परामेंटवर काम करायचं. टेम्परामेंट म्हणजे काय? डोकं शांत हवं त्या दिवशी. कितीही मोठा बाउन्सर आला, तुम्ही जर यार डोक्यात 120-125चं टार्गेट घेऊन गेले होते या राज्यसेवेच्या प्रीला, तर भीती वाटणारच आहे ना 10 प्रश्न बघून. माझं म्हणणं काय, पिच बघून खेळा ना. पिच होतं का 200चं? नव्हतं. पिच होतं का 120चं? नव्हतं. मग तुम्ही म्हणाल सर मग ते असं कसं कळेल त्या दिवशी? हेच तर असते ना मॅच्युरिटी. मग याला सर तयारी म्हणतात राव. मग ही टेम्परामेंटवर आपल्याला हळूहळू बिल्ड करायला काम करायचं आहे. आणि मग जॅनपासून पुढे फुल फ्लेज प्रीला लागा. म्हणजे माझं म्हणणं असतं की 6 महिने जरी तुम्ही प्रीला दिले तरी इनफ आहे. नो मॅटर हाऊ व्हेटरन यू आर, नो मॅटर हाऊ फ्रेशर यू आर. मी इथं ते नाही सांगते की कसं करा प्रीचं, काय करा, आपण सेपरेटली बोलूयात. पण माझं म्हणणं आहे की वर्षभराचं रफ नियोजन असं असलं पाहिजे. येतंय लक्षात? आय होप तुम्ही सोबत आहात आत्तापर्यंत. ओके. तर मग ह्या 4 टप्प्यामध्ये प्लॅनिंग करा. दॅट्स इट. बाकी काही खूप वेगळं करायची गरज नाही आहे. आन्सर रायटिंग करताना काय काय करावं लागतं, बरोबर, त्या पण गोष्टी बोलूयात. म्हणजे हे आय होप हे क्लिअर असेल इथेपर्यंत. 4 टप्प्यात प्रिपेअर करा. अगेन मी रिपीट करतो काय झालं आहे आत्तापर्यंत. 3 अटेम्प्ट झाले असतील तर प्लॅन बीवर शिफ्ट व्हा, संपवा विषय. UPSCमध्ये 3 अटेम्प्ट झालेले आहेत आणि तुम्हाला वाटतं एक्झिट घ्यायची. माझं म्हणणं असेल एक राज्यसेवेचा अटेम्प्ट देऊन बघा. दुसरं असतं जर तुम्ही ऑब्जेक्टिव्हची तयारी करतायत, 1-2 वर्ष झाले, माझं सजेशन असेल ऑब्जेक्टिव्हवर फोकस करा. एखादी पोस्ट हातामध्ये घ्या, कारण 3 अटेम्प्टचं आपण टार्गेट ठेवलं होतं. आणि जर तुमचं वाटतं की नाही NPSCसाठी माझे करायचंच आहे 27ला, तर मग 27चा प्लॅन कसा, जून ते सप्टेंबरपर्यंत मेन्स सगळा सिलेबस झाला पाहिजे विथ बेसिक आन्सर रायटिंग. दुसरा टप्पा येतो ऑक्टोबर-नोव्हेंबर, ॲडव्हान्स आन्सर रायटिंग विथ मेन्सच्या मायक्रो नोट्स. तिसरा टप्पा येतो डिसेंबरमध्ये काय तो ट्रान्सफॉर्मेशन किंवा ट्रान्झिशन फेज, प्रिलिम्स प्लस मेन्स सोबत चालू द्यायचं, जेणेकरून टेम्परामेंट बिल्डिंगला मदत होते. आणि जानेवारीपासून मग मात्र फुल फ्लेज प्रीला लागून गेलं पाहिजे. आलं लक्षात? या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे.
मग कसा असतो अप्रोच? जर तुम्ही आता सुरुवातीला मेन्सची तयारी करत असाल तर माझं म्हणणं काय आहे, 3-4 गोष्टींवर आपल्याला फोकस करावा लागतो. सगळ्यात पहिले म्हणजे यार तुमच्या कन्सेप्ट्स क्लिअर पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला आता मेन्सवर असा एखादा प्रश्न विचारला की भारतीय मान्सूनवर परिणाम करणारे घटक, आता ते सुपर अल्निनो आलंय ना, तुम्ही बातम्यांमध्ये वाचत असाल. अरे तुम्हाला माहीतच नाही सुपर अल्निनो कसं काम करतं, प्रॉब्लेम आहे. सो एकदा तुम्ही शांतपणे बसा, डिकोडेड सिलेबस बघा. मी परत परत सांगतोय, सिलेबस बघायची गरज आहे. सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटच्या तुमच्याकडे 200 ते 300 वर्ड्सच्या नोट असल्या पाहिजेत. बरोबर? मायक्रोनोट आणखी छोट्या, पण निदान एक 200 ते 300 शब्दाचा आन्सर लिहिता येईल एवढी तरी तुमच्याकडे कंटेंट पाहिजे. सिलेबस बघा, त्याच्यावरून बघा की तुमच्या कुठल्या कन्सेप्ट क्लिअर आहेत आणि कुठल्या कन्सेप्ट तुमच्या वीक आहेत, ते एक कळतं. कन्सेप्ट नंतर माझं म्हणणं असतं रीडिंगवर भर द्या. वाचन, कंटेंट असलं पाहिजे. कंटेंट असेल तरच गोष्टी लिहिता येतात. बऱ्याच वेळा आपण काय करतो, कंटेंटकडे लक्षच देत नाही. फॉर एक्झाम्पल सिम्पल प्रश्न आहे, इम्पॅक्ट्स ऑफ डिफॉरेस्टेशन, जंगलतोडीचे परिणाम. आपण म्हणतो हे मला तर माहीतच आहे, जंगलतोड कशामुळे. गरिबीची कारणं, रिझन्स ऑफ पॉवर्टी. आपण म्हणतो मला माहिती आहे पॉवर्टीची कारणं, लिह मग 10 पॉईंट. नाही लिहिता येत, 3च्या वर नाही लिहिता येत. ट्रस्ट मी, एक वेळ प्लेट टेक्टॉनिकचा आन्सर लिहिता येतं, पण पॉवर्टीचे रिझन नाही लिहिता येत. का बरं? कारण प्लेट टेक्टॉनिक्स आपल्याला येत नाही. आपण गप्प पाठ करतो, वाचतो, 4 वेळा रिवाईज करतो, नोट्स काढतो. पॉवर्टीचा आपण काय म्हणतो, अरे दारिद्र्य तर सगळ्यांना माहिती आहे, मग काय, काही गरज नाही. असं नाही करायचं. रीडिंग तगडं असलं पाहिजे. मग कशातून वाचायचं? मी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करतो. एक आपली मेजर नोट आहे, मी ती आपल्या ग्रुपवर पण शेअर केलेली आहे. आणि एक दुसरी येते आपली समरी नोट, मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. समरी नोट म्हणजे काय, जर सोसायटीची मेजर नोट 150 पानांची असेल, समरी नोट म्हणजे 25-30 पानां, म्हणजे तुमची मायक्रो नोट एकदम क्रिस्प होते. तेवढंच वाचा, त्याच्या बाहेरचं काहीच करू नका. बरोबर? त्याच्यामध्ये मी करंट अफेअर्स पण दिले, डेटा शीट पण दिले, व्हॅल्यू ॲडिशन्स पण दिलेत, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्या सगळ्या मी काही इथे सांगत नाही. ऑलरेडी मी ती नोट शेअर केलेली आहे, तुम्ही बघून घ्या आपल्या टेलिग्राम चॅनेलवर. दॅट्स इट. काय अननेसेसरी नोटची काय जाहिरातबाजी करायची ना. आणि दुसरं म्हणजे की ओपन डोमेनमध्ये तुम्ही डायरेक्ट जा, टेलिग्राम चॅनेलवरून डाउनलोड करा, विषय मिटवा. काय ती विकत पण देत नाही मी, ती तुम्ही घ्या सॉफ्ट कॉपी ओपन डोमेनमध्ये. आय एम नॉट हॅव्हिंग एनी मोनोपॉली ओव्हर द कंटेंट. मी काय रिसर्चर नाही आहे, मी काय सायंटिस्ट नाही आहे. आलं लक्षात? सो समरी नोट बघा. सो रीडिंग झालं. रीडिंग नंतर माझं म्हणणं आहे रिवायझिंग. बरोबर? रिवाईज करा, जे वाचलंय ना ते रिवाईज करायचं. बरोबर? रिवायझिंग नंतर माझं म्हणणं असतं रायटिंग, महत्त्वाचं आहे. रायटिंग म्हणजे जे तुम्हाला वीकली काहीतरी टार्गेट ठेवायचं. मी तुम्हाला दाखवतोच, मी पण तुम्हाला टार्गेट देईल. बरोबर? ते टार्गेट घ्यायचं, संडे टू संडे टेस्ट द्यायची. टेस्ट दिल्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन होईल, मेंटरसोबत 1-to-1 डिस्कशन होतं. त्याच्यानंतर रायटिंग केल्यानंतर तुम्हाला कळतं की काय 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 इम्प्रोव्हायझेशन करायचं, कसं करायचं. आणि मग फायनल तुमची नोट मेकिंग, आणि मग तुम्ही तुमची नोट बनवायची. हे डायरेक्ट ही नोट वाचून तुमची नोट नका काढू, कारण तुम्हाला सगळंच आता महत्त्वाचं वाटेल. लिहिल्यानंतर तुम्ही बघा की अरे यार, पॉवर्टीचे नोटमध्ये 15 पॉईंट दिलेत, पण मी 4च लिहू शकतो. मग आता तुम्ही म्हणाल की 4चे 15 आले पाहिजे, ठीक आहे, पण एका पॉईंट नंतर ह्युमन ब्रेन नाही मोठा होत, किंवा आपण नाही स्ट्रेच करू शकत. 4चे फार तर फार तुम्ही 8 लिहू शकाल, 4चे 15 नाही लिहू शकत. मग तुम्ही नोटमध्ये ते 8च पॉईंट काढा जे चांगले वाटताय ते. मेंटरशी बोला, तुम्ही आन्सर रेटिंग करताना त्याने तुम्हाला सांगितलंच आहे काय 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 गोष्टी करायच्या आहेत, कशा. तर अशा पद्धतीने हा मेन्सचा अप्रोच पाहिजे. आता रीडिंग, रायटिंग, रिवायझिंग, नोट्स मेकिंग, सिम्पल. या पद्धतीने जायचं, टेस्ट लिहायची, इव्हॅल्युएट करून घ्यायची. तुम्ही आन्सर लिहिताय, जर ते इव्हॅल्युएट करून घेत नसाल तर काहीच अर्थ नाही. तुम्ही म्हणा तुम्ही माझ्या सिनियरला देतो, दादाला देतो, ताईला देतो, काहीच अर्थ नाही अशा इव्हॅल्युएशन. दॅट इज अ युजलेस एक्सरसाइज. अजिबात एनर्जी वाया नका घालू. इव्हॅल्युएटच करत नाहीत, कशाला लिहितायत? तुम्हाला बरोबर वाटलं म्हणून तुम्ही लिहिलं ना. आणि तुम्ही म्हणतायत की नाही, मग असं नाही चालणार यार. इव्हॅल्युएट झालं पाहिजे तुमचं, प्रत्येक आन्सर चेक झालं पाहिजे, नाहीतर लिहू नका. क्लिअर? बरेच जणांचं मी हे पण पाहिलं, ते काय करतात, ते आन्सर घेतात, जेमिनायला टाकतात. जेमिनी काय करतं की ते फक्त तुमचं कंटेंट वाचतं, हाताने काढलेले डायग्राम कसं काय ते करेल. प्लस हस्ताक्षर पण मॅटर करतं. एखादा शब्द ओमिट केला, तुम्ही म्हणा सर AI कसं काय. अरे बाबा, AI अजून तेवढं डेव्हलप नाही आहे झालेलं. ह्युमन ब्रेनला नो बडी कॅन रिप्लेस ह्युमन ब्रेन. म्हणून तर आयोगाने पेपर पण तसा आणला ना. आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न करायचं कारण काय, ह्युमन टच आणायचा आहे यांना. सो म्हणून मग ह्या पद्धतीने आपल्याला हे जायचं. येतंय लक्षात?
सो मेन्सवर व्यवस्थित फोकस करायचं, मग प्रिलिम्सला शिफ्ट व्हायचं. प्रिलिम्ससाठी पण मी म्हणेल कोणत्या विषयांवर फोकस करायचा आहे. जर तुम्ही या वेळचं जर व्यवस्थित प्रिलिम्स बघाल, जर प्री काढायची असेल तर माझं म्हणणं आहे 3 विषय तगडे करा. कुठले कुठले येतात तुमचे? एक येतो पॉलिटी, दुसरा येतो तुमचा इकॉनॉमी आणि दुसरा येतो जॉग्रफी प्लस एन्व्हायरमेंट. सायन्स कितीही चांगलं असेल, यावेळेचे सायन्सचे प्रश्न टफ होते. हिस्ट्रीचे प्रश्न पण यार ते खूप मोठा आवाका आहे त्याचा, आणि हिस्ट्री किती वाचलं तरी कॉन्फिडन्स येत नाही. सायन्सचं पण तसंच आहे, कारण आपल्यापैकी बरेचसे स्टुडंट्स हे ह्युमॅनिटी बॅकग्राऊंडवरून असतात. आता काय डायरेक्ट CET IIT नीटचा अभ्यास करायचा का, सोडून द्या ते. हे 3 विषय तगडे करा आणि यांना नोव्हेंबरपासूनच करा. जस्ट इमॅजिन डिसेंबरमध्येच जर का हे तुमचे विषय तयार झाले असतील बाय डिसेंबर, आणि तयार म्हणजे मी अगेन म्हणतोय बरं का, मेन्स असू द्यात किंवा प्री असू द्यात, विथ टेस्ट म्हणतोय. टेस्ट शिवाय काहीच पर्याय नाही हा. अनलेस अँड अंटिल यू टेस्ट युअर सेल्फ. आपण डायरेक्ट इंग्लिशमध्ये म्हणायचं की वी लिव्ह इन अ फुल्स पॅरेडाईज. मूर्खांच्या नंदनवन, चांगल्या मराठीत ते. वी लिव्ह इन अ फुल्स पॅरेडाईज, की अरे मला सगळं येतं सगळं येतं सगळं येतं. मग ते 2 टेस्ट, एक आन्सर लिहिलं की लगेच कळून जातं, अरे यार येतो गडबड हो गया यहाँ पे. सो टेस्ट द्यायच्या, प्री असू द्यात मेन्स असू द्यात, टेस्ट द्यायच्या आणि या 3 गोष्टींवर फक्त व्यवस्थित विशेष फोकस करायचा, बरोबर. सायमल्टेनियसली याच्यासोबत करंट अफेअर पण स्टार्ट करायचं, आणि गेल्या पूर्ण वर्षभराचं करंट अफेअर आहे म्हणजे कोणतं, 2026चं नोव्हेंबर डिसेंबरमध्येच उडवून टाकायचं. कारण यार करंटचे पण प्रश्न बरेचसे गेम चेंजर ठरले ते यावर्षी. सो हे जर का घेऊन तुम्ही जेव्हा प्रीला जातात ना, तेव्हा तुम्ही जे आत्ता नॉर्मल कुठे XYZ ठिकाणी टेस्ट सिरीज द्या, 15, 20, 30 टेस्ट देत असाल, डबल टेस्टचा आकडा होतो. कारण यावेळेचा अर्धा एनर्जी तुमची वाचनातच गेलेली. तुम्हाला धक्का बसलाय, सरप्राइझिंग एलिमेंट फेस करायला शिका. प्रिलिम्स इज ऑल अबाउट दॅट. मेन्सचं पण तेच आहे, आणि मेन्स आणि प्रीज आता दोघं हळूहळू अनप्रेडिक्टेबल करत चालले आहेत ते. सो हू नोज पुढच्या वर्षी आणखी काय सरप्राइजेस येतील. नंबर ऑफ टेस्ट द्या, सरप्राइझिंग क्वेश्चन्स बघा. ऑफकोर्स PYQ वगैरे तर करायचेच आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सायमल्टेनियसली फॉलो करायच्या. येते लक्षात. आणि मग हे सगळं झालं तर मग कुठे 2027च्या टार्गेटपर्यंत आपण पोहोचू शकतो. आता बरेच जण म्हणतात की हे पण म्हणतात की सर मी हार्डवर्क केले तरी झालं नाही वगैरे. माझी सिंपथी टोटली तुमच्यासोबत आहे. पण यार कसं आहे बघा, मी तुम्हाला तेही सांगतो, आयोगाने आपल्या सिलेबसमध्ये काय सांगितलं आहे, महाराष्ट्राचा इतिहास, बरोबर, किंवा ग्लोबलायझेशन. त्यांनी म्हटलं आहे का 16 तास अभ्यास करा, 12 तास अभ्यास करा. तू 2 तास अभ्यास कर, ग्लोबलायझेशनचं उत्तर चांगलं लिही, संपव विषय. तू अर्धा तास अभ्यास कर, हिस्ट्रीचे MCQ बरोबर कर, संपला विषय. म्हणजे त्यांना रिक्वायरमेंट काय आहे की त्या आन्सरचं एक्झामचं आन्सर बरोबर आलं पाहिजे. त्याच्यासाठी ही सगळी प्रोसेस आहे. आणि एवढं करून पण मग तुम्ही म्हणाल की सर आता आम्ही 2-3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, फेल्युअर येतंय, एवढं करून पण पास होऊ याची काय गॅरंटी. मी स्वतः सांगतो काय गॅरंटी नाही आहे. गॅरंटी कारण काय आहे, हार्डवर्क किंवा या सगळ्या गोष्टी फक्त तुमची प्रोबॅबिलिटी वाढवतात. दॅट डझंट गिव्ह यू द गॅरंटी. असं आहे का हे फॉलो करा, हे सगळं करा, 100 पुस्तकं वाचा म्हणजे तुम्हाला गॅरंटीड पोस्ट मिळेल, नाही आहे. पण ते प्रोबॅबिलिटी वाढवतील. येस, पास व्हायचे चान्सेस आहेत. आणि हे सगळं पाहून बऱ्याच वेळा ओव्हरवेल्म झाल्यासारखं वाटतं, माझ्याने होईल का, की प्री खूपच बाउन्सर झाली, अशी झाली तशी झाली. डोंट वरी, आम्ही आहोत. या, भेटा, बोला, चर्चा करा, काही प्रॉब्लेम नाही. बोला तर खरी यार, कसं कळेल आम्हाला काय प्रॉब्लेम्स होत आहेत. आणि ही काय MBAची एक्झाम आहे का, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे का. प्रत्येक व्यक्तीनुसार प्रॉब्लेम बदलतात, प्रत्येक व्यक्तीनुसार आन्सर्स बदलतात, प्रत्येक व्यक्तीनुसार मतं बदलतात. सो त्या कोशामध्ये जाऊ नका, डोंट गो इन टू द ककून. सेल्फ क्रिटिसिझम मोडमध्ये पण जाऊ नका. सगळं तुम्हाला मी वन स्टॉप सोल्युशन देतो. आत्ता मी चॅलेंजवर सांगतो, आपल्या ज्या मेन्सच्या नोट्स आहेत कम्पेअर करून बघा. मी आत्ता सांगतो, आपल्या ज्या प्रिलिम्सच्या नोट आहेत कम्पेअर करा मार्केटमध्ये कोणाशी. काकणभर सरसच सापडते. मी फक्त अननेसेसरी बिभत्स मार्केटिंग करत नाही की बघा माझ्या नोटमधलेच किती प्रश्न आले, काय आले. मी तुम्हाला इथं काहीच दाखवत नाही आहे. आय प्रेफर वर्किंग ऑन द ट्रस्ट. आणि काय तुम्ही ऑलरेडी ते पाहिलेलंच आहे. सो सांगायचा मुद्दा असा आहे, काही प्रॉब्लेम असतील, छोट्या मोठ्या गोष्टी असतील, भेटा, बोला, चर्चा करू, सॉर्ट आऊट करूयात. एक्झिट घ्यायची असेल, विचारा की तुमचा खरंच एक्झिटचा निर्णय चांगला आहे का. बऱ्याच वेळा असं होतं की चांगला विद्यार्थी असतो, अर्ध्या मार्काने 1 मार्काने प्री जाते, आयुष्यात कधी फेल्युअर पाहिलेलं नसतं आणि मग आता खूपच खचतो, बाहेर जातो, आयुष्यभराचा मार्ग बदलतो. किंवा एखादा अननेसेसरी धडपडतच राहतो, मार्गच सापडत नाही. चर्चा तर करा यार, ओपन अप व्हा ना कोणाशी तरी. तुम्हाला प्लॅटफॉर्म देतोय, भेटा, बोला, डिस्कस करू. मी परत परत सांगतोय,
पण एकदा जर का ठरवलंय 27चा अटेम्प्ट द्यायचा असेल, सगळं मी तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन देणार. ऑलराईट. म्हणजे कसं असेल, मी तुम्हाला एक शेड्यूल पण दाखवून देतो, त्याच्यात कशा पद्धतीने आपण पुढे प्रोसीड करणार आहोत. तर बघा, 2 गोष्टी आहेत या ठिकाणी. मी 2 याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करतो. सगळ्यात पहिलं म्हणजे एक असतं की एक असते मेंटरशिप आपली. काही जणांना जर वाटत असेल की नाही सर आता वर्षभर एकदम असं लॉस्ट फील होतंय आम्हाला, मग कसं करायचं, काय करायचं, तर त्याच्यासाठी मी म्हणतो की हे मेंटरशिपचं शेड्यूल मी तुम्हाला इथे देतोय. एकदा बघून घ्या शांतपणे. याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, मी वीकनुसार सगळ्या गोष्टी डिव्हाइड केलेल्या आहेत. की आता पहिला जो फेज असेल हा मेन्सचा फेज असेल, बरोबर. मेन्स आन्सर रायटिंग फेज, वर्षभराची पूर्ण मेंटरशिप असेल. पहिला फेज जो की आपला जूनपासून स्टार्ट होतोय. हा फेज आपला जूनपासून स्टार्ट होतोय. मॉडरेट फेज असेल, याच्यामध्ये मी तुम्हाला सब्जेक्ट दिलाय, त्याचे वीकली टार्गेट दिलेत कुठले आणि किती क्वेश्चनची टेस्ट होणार हे पण यामध्ये मेन्शन केले. मग आता बरेच जण म्हणतील की सर हे एवढं सगळं एका वीकमध्ये कसं वाचून होईल, काय वाचून होईल. नोट्स देतोय तुम्हाला पुस्तकं नाही आहेत वाचायची. तो काळ गेला रेफरन्स बुक पुस्तकं वाचून मग आन्सर रायटिंग करायचं, मग असं काहीतरी करायचं. गॉन आर दोज डेज. ते नाही वाचायचं आता. आता मी नोट्स देतोय तेवढंच वाचा, तेवढंच हे करा, बरोबर. दर विकेंडला आपली टेस्ट राहत जाईल. सुरुवातीला मॉडरेट फेज असेल, म्हणजे थोडीशी माइल्ड डिफिकल्टी असेल, कारण आत्ताशी आपण स्टार्ट करतोय आन्सर रायटिंग. असं नाही की डे 1 पासूनच मॅरेथॉन पळायला लावतोय आणि तुम्ही घाबरून पळून जाणार. टप्प्याटप्प्याने आपण डेव्हलप होत जाऊ. म्हणजे कसं असतं बघा, आन्सर रायटिंग इज लाईक लर्निंग टू राईड अ बायसिकल. सायकल शिकण्यासारखं आहे. सायकल काय पहिल्या दिवशी बसले आणि पॅन्डल मारलं 10 किलोमीटर चालले गेले असं होतं का? हळूहळू डेव्हलप होतो ना. तुम्ही धडकतात, पडतात, भीती वाटते, मग मी 2-4 महिन्यानंतर हात सोडतो. तसं आहे हे. इथे पण तेच आहे. टप्प्याटप्प्याने या, लिहा. भले त्या टेस्टला त्या दिवशी येऊन 2च आन्सर लिहा, पण यार तुम्ही ॲटलिस्ट काहीतरी सुरू तरी केलेलं असेल. जेव्हा बाकीचे लोक काहीच करत नाही आहेत, पुढच्या प्रीच्या वेळेस बघू, पुढच्या आपण ऑलरेडी ॲडव्हान्टेजमध्ये आहोत, बरोबर. सो या पद्धतीने हे सगळं आहे. मध्ये मध्ये मी एसे पण इंट्रोड्यूस केलेला आहे, यात तुम्हाला दिसत असेल, बरोबर. हे वीकनुसार शेड्यूल दिलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल सर मग हे मेंटरशिपचं वीकनुसार कसं, कारण कसं असतं की हे साधारण 15 जूनपासून स्टार्ट होईल. आपलं वीकली टार्गेट दिलेलं आहे की त्या टार्गेटमध्ये ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. ऑलराईट. बघा, हे असं आपण शेवटपर्यंत गेलो. इथे तुम्हाला दिसतंय साधारण 13 वीकमध्ये पूर्ण तुमचा सगळा सिलेबस कव्हर होतोय. 13 वीक म्हणजे किती महिने होतात? 3 महिने. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा एखादा आठवडा. म्हणजे तुमचे हे 15 सप्टेंबरपर्यंत या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि मग सुरू होतो तुमची ॲडव्हान्स लेवल आन्सर रायटिंग. आणि इथे मग प्रॉपर मग आयोग जसे 20-20-20 क्वेश्चन्स देतं आपल्याला, या पद्धतीने हे आपण करतो. हा कोणता फेज असतो आपला? हा येतो तुमचा सप्टेंबर, ऑक्टोबर आणि मिड नोव्हेंबर प्लस डिसेंबर. म्हणजे हे जे फेज आहेत हा ॲडव्हान्स फेज. इथे प्रॉपर एक्झाम ज्या आयोगाचे आहेत पेपर्स त्या टाईपच्या एक्झाम्स आहेत. सगळ्यात शेवटी आपले फुल लेंथ राऊंड आहे, म्हणजे की नोव्हेंबर 20, 21, 22 आणि 18, 19, 20 डिसेंबरला. म्हणजे याच्यामध्ये टोटल जेव्हा तुम्ही बघतात, जेव्हा तुम्ही डिसेंबरमध्ये प्रीला स्टार्ट करणार, यू विल एंड अप विथ हॅव्हिंग 30 टेस्ट्स रिटर्न. आणि प्रत्येक टेस्ट आपली 16 किंवा 20 क्वेश्चनची आहे. तुम्ही 18 जरी क्वेश्चन साधारण गेले, तुमचे 500+ आन्सर्स लिहून होत आहेत. मला सांगा तुम्ही कधी लिहिणार आहेत 500 आन्सर? लिहिलेत का याच्या आधी? आणि जेव्हा 500 आन्सर लिहून हा ॲस्परंट जेव्हा पुढच्या मेन्सला जातो ना, मग यार त्याचं ऑलरेडी सगळं ग्राउंड तयार असतं. आता फक्त त्यावर व्हॅल्यू ॲडिशन्स करायचे आहेत. बाकी मग याच्यामध्ये कसं असेल, तुम्हाला वीकली टार्गेट्स दिले जातील, बरोबर. संडेला टेस्ट होईल. प्रत्येकाला मी इंडिव्हिज्युअल मेंटर असाइन करणार आहे. मेंटरशिप म्हणजे मेंटर असाइन करणार आहे. मेंटर तुमचे पेपर 1 to 1 इव्हॅल्युएट करेल. तुम्ही त्याच्या समोर बसा, तो तुमचे पेपर तपासेल. माझ्याकडे असे बॅकएंडचे इव्हॅल्युएटर वेगळे आणि सांगणारा वेगळा, सेशन घेणारा वेगळा, नोट्स बनवणं असं नाही आहे. समोर बसा, पेपर तपासून देतो. 1 तासभर बोला. ज्यांनी स्पेशल मेन्स गेल्या वर्षी केली आहे ना, त्यांना विचारा. UPSC स्पेशल मेन्स मी स्वतः बसतो, 1.5 तास पेपर तपासतो. त्याच्याशिवाय मोहिनी आणि यांचे रँक नाही आहेत. 400, 450+ असेच नाही निघत ते. बसा, बोला, चर्चा करू, डिस्कस करू, मजा येते यार. मस्त प्रोसेस असते ती. तुम्हालाही कळतं की यार किती व्हॅल्यू एनरिचमेंट होत आहेत, किती नवीन नवीन गोष्टी येत आहेत ते. आणि हे मेंटर असे की ज्यांना ऑलरेडी डिस्क्रिप्टिव्हचा अनुभव आहे, म्हणजे UPSCमध्ये ज्यांनी ऑलरेडी 2-4 मेन्स दिल्या आहेत, 2-4 इंटरव्ह्यूज दिलेत, काही पोस्ट होल्डर पण आहेत. तर मग असं हे सगळं असेल. हे जेव्हा आपण डिसेंबरपर्यंत करतो, तेव्हा तुम्ही यार मेन्स रेडी आहेत सगळं.
तुम्ही आन्सर रायटिंग केलं आहे, मॉडेल आन्सर्स पाहिलेत, मेंटरशी बोललेत, बरोबर, फॅकल्टीज इन्वॉल्ड आहेत, या प्रत्येक टेस्टमध्ये डिस्कशन होत जाईल. म्हणजे GS1चं मी घेणार, 2चं ऋषिकेश सर घेणार, 3चं धनंजय सर, एथिक्सला ओंकार सर, म्हणजे फॅकल्टीज आहेत, म्हणजे तुम्ही फॅकल्टीशी बोलतायत, मेंटरशी बोलतायत, सर्व. आणखी काय लागतं, बरोबर. आणि मग जो पुढचा टप्पा आहे की साधारण नोव्हेंबर डिसेंबर मधला, तो प्री फाउंडेशन फेज म्हणतोय मी त्याला. बघा, हा येतो तुमचा प्रिलिम्स फाउंडेशन फेज. म्हणजे इथे आता मेन्स करता करता तुम्हाला थोडंसं प्रिलिम्सला पण हात लावायचा आहे, बरोबर ना. म्हणजे हे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये, राईट. हा येतो तुमचा प्रिलिम्स फाउंडेशन फेज. तुम्ही तिकडे फुल लेंथ टेस्ट देतायत मेन्सच्या, सायमल्टेनियसली प्रिलिम्समध्ये पण तेच आहे, पॉलिटी, इकॉनॉमी आणि खाली येतं आहे तुमचं जॉग्राफी, आणि सायमल्टेनियसली इथे करंट पण चाललंय. म्हणजे जेव्हा तुम्ही 31 डिसेंबरला खाली जाणार, म्हणजे 29 आठवड्यांनंतर जेव्हा आपण बघतो, ट्रस्ट मी, तुमचं सगळं कव्हर झालेलं आहे. डिसेंबर 26 पर्यंतचे करंट अफेअर वगैरे सर्व जाम आहे तुमचं, पॅक टू द पॉईंट, सर्व गोष्टी रेडीत. आणि आता मला सांगा, याच्यावर जर तुम्ही आता नेक्स्ट इयरला जेव्हा प्रीला जातात, तो कॉन्फिडन्स बिल्ड होतो, आणि मग इथून सुरू होतं तुमचं प्रीचं मॉडेल. या पद्धतीने पूर्ण असं आहे. प्रीचं तर आपलं डे वाईजच असतं, ते मी नंतर शेअर करेल. ते तर रादर ज्यांनी ऑलरेडी केलं, कारण या वर्षीची आपल्याला प्रीची डेट माहीत नाही आहे ना. प्रीची डेट आली की मी हे डेट वाईजच असतं प्रीचं शेड्यूल. तर मग अशा पद्धतीने ही पूर्ण वर्षभराची मेंटरशिप असते. येतंय लक्षात. सो वन स्टॉप सोल्युशनवर मी फोकस करतो की अशा पद्धतीने या गोष्टी जातात. आता याच्यामध्ये पण काही जणांचं असं असतं की सर आमचं प्रीचं चांगलं आहे आणि आम्हाला फक्त आन्सर रायटिंगमध्ये हवं आहे, हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही, मग तुम्ही फक्त यातला आन्सर रायटिंगचा पार्ट चूज करू शकतात, प्रिलिम्सचा तुम्ही मॅनेज करतात. पण माझं मत असतं की ॲज यू आर वॉचिंग दिस सेशन, प्रिलिम्सला ऑलरेडी फटका बसला आहे, कशाला विनाकारण, म्हणजे अगदी फ्रँकली सांगायचं, 2-4 हजारासाठी कशाला प्रीची पण रिस्क घेतात अगदी, कारण शेवटी पैशावरच येऊन गणित अडतं. आय कॅन टोटली अंडरस्टँड दॅट, बरोबर. सो एकदा तुम्ही त्याचाही विचार करा. पण पुढे काय करायचं आहे तर या पद्धतीने मी त्याचंही एक शेड्यूल दाखवून देतो. ते पण शेड्यूल आहे, म्हणजे की मी हे दोन्ही शेड्यूल शेअर करून देईल. हे आन्सर रायटिंग आहे फक्त ही, बरोबर. जेव्हा तुम्ही यात बघताय, दिस इज द आन्सर रायटिंग वाला पार्ट, की तारखेनुसार मी यात दिलेले. मग याच्यामध्ये थोडी फ्लेक्झिबिलिटी कमी असते आन्सर रायटिंगमध्ये. पण जेव्हा तुम्ही मेंटरशिपमध्ये येतात, कारण मेंटरशिपमध्ये काय असतं की प्रत्येक इंडिव्हिज्युअलनुसार मला ते फ्लेक्झिबल राहावं लागतं. की मला सपोज इतिहास लवकर समजतो, एखाद्याला नाही समजत आहे, मग मी त्याला एकाच वीकमध्ये पळवत बसलो, असं नाही चालत. मग ते प्लस मायनस चालतं, डिपेंडिंग ऑन द मेंटर आणि तो ॲस्परंट, अशा पद्धतीने हे चालतं. येतंय लक्षात. तर मग हे सगळे, आणि याच्यामध्ये पण मी तेच म्हणतो, आन्सर रायटिंग जरी तुम्ही इथे करत असाल, अगेन मी मेंटर देणार, 1 to 1 इव्हॅल्युएट करणार, पण तो मेंटर तुमच्यासोबत फक्त डिसेंबरपर्यंत असेल. मग प्रीला ते एकला चलो रे असं नको व्हायला, म्हणजे आम्ही तर भेटू बोलू असं तर आहे, पण मग प्रीसाठीचं तुम्हाला थोडंसं हे करावं लागेल. येतंय लक्षात. तर मग या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. सो सांगायचा मुद्दा असा की इफ यू आर टार्गेटिंग फॉर 2027 अटेम्प्ट ॲट एनी कॉस्ट डिसेंबरपर्यंत, तर मेन्सच करायची आहे नोव्हेंबर किंवा डिसेंबर, आणि मग त्याच्यानंतर ट्रान्झिशनला प्रीमध्ये ट्रान्झिशन करून जानेवारीपासून मग पूर्णपणे प्रीला शिफ्ट व्हायचं. दॅट्स इट, बाकी काहीच करायचं नाही. ऑलरेडी तुम्ही बरेचशा आयुष्यात प्लॅन बनवले की असं करू, तर नाही होते प्लॅन, मग फॉलो करा जो तुम्हाला सांगतोय तो. दॅट्स इट. आन्सर इव्हॅल्युएट पण होतील, सगळं होईल, छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ते पण होतात, आणि हळूहळू आन्सर रायटिंगचा कॉन्फिडन्स आला ना, टेम्परामेंट पण बिल्ड होतात. ते तुम्हाला जे वाटतं ना 50-50मध्ये आन्सर जातात वगैरे, टेम्परामेंट आहे. जेव्हा कोऱ्या कागदावर तुम्ही 3 पेजेसचा आन्सर लिहितायत 50-50, ते काय 50-50, ते आन्सर समोर आहे, फक्त बोट ठेवायचं आहे. इथं कोरं पान आहे, 50 पानांची उत्तरपत्रिका आहे, ती तुम्ही भरून लिहितायत, याच्यापेक्षा मोठा कॉन्फिडन्स काय असतो आन्सर रायटिंगचा. तर मग ह्या सगळ्या पद्धतीने हे आपल्याला करावं लागतं. आलंय लक्षात. तर मग हे होतं टोटल, की जर अनफॉर्च्युनेटली तुमची जर प्री निघत नसेल, तर त्याचं क्रक्स काय करायचं, कसं करायचं. मी ज्यांचे 3 अटेम्प्ट झालेत त्यांना तर माझी सिन्सिअर ॲडवाईस असेल, एक्झिट घ्या, प्लॅन बी एक्झिक्यूट करा, लॉ करा, MBA करा, AI/MLचे कोर्सेस करा, एखादी फॉरेन लँग्वेज शिका, काहीतरी स्किल्स ॲक्वायर करा, जेणेकरून मार्केटमध्ये तुमची एम्प्लॉयबिलिटी राहील. नाहीतर 3 वर्ष इथून देऊन परत आणखी एक स्पर्धा परीक्षा द्यायची, म्हणजे यार ते असं होतं की एकीकडे सट्टा लावायचा, एकीकडे जुगार लावायचा, आणि त्याच्यावरच म्हणायचं की माझं घर चालेल, असं नाही होत. प्लॅन बी हा कॉन्क्रीटच असला पाहिजे. आणि जर तुमचे ऑलरेडी 3 वर्ष नाही झाले, त्यांनी इफ यू आर सिरियसली प्लॅनिंग टू राईट MPSC, तर मग मी तुम्हाला एक डिटेल या वर्षभरासाठीचा मग प्लॅन सांगितला आहे. ऑलराईट. सो शांतपणे यावर विचार करा. काही वाटलं, काही तुमचे शंका असतील, डाऊट्स असतील, कन्सर्न्स असतील, भेटा, बोला, चर्चा करू.
काहीतरी मार्ग काढू. फक्त हिटमध्ये कुठलाही डिसिजन घेऊ नका, मार्केट फोर्सेसच्या आहारी जाऊ नका. तुमचं आयुष्य आहे बाबांनो, तुम्हाला पुढे आणखी 40, 50, 60 वर्ष काढायचं आहे. नो बडी इज गोइंग टू सेव्ह यू. व्हिडिओ बघून आयुष्य नाही काढताय. कोणीतरी काहीतरी मोटिवेट केलं आणि कोणीतरी काहीतरी सल्ला दिला आणि तो फॉलो केला. तुम्ही शांतपणे बसा, विचार करा. वी आर मॅच्युअर इंडिव्हिज्युअल, मॅच्युअरली डिस्कशन करा. ठीक आहे. मग ह्या नोटवर मी आजचं सेशन थांबवतो आणि डेफिनेटली काहीतरी पॉझिटिव्ह आउटकमच निघेल यातनं. काही शंका असेल, डाऊट असेल तर भेटा, बोलू, चर्चा करू. तोपर्यंत ऑल द बेस्ट गाईज. टेक केअर. बाय बाय. सी यू.